नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24/7च्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. नामांकित वकील ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांना सुप्रीम कोर्टानं दोषी ठरवलंय. 2 दिवसांचा अवधी दिलेला आहे की तुम्ही जे ट्विट्स केले, त्यानंतर जे निवेदन प्रसारित केलं, त्याबाबत जर का फेरविचार केला तर 2 दिवसात करा, नाही तर तुम्हाला शिक्षा ठोठावली जाईल. आता बघायचं आहे नेमकं काय होतंय. पण हे प्रकरण काय? हे प्रकरण असं आहे की ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांनी 2 ट्विट्स केले होते. सरन्यायाधीश शरद बोबडे तसंच सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवरती आक्षेप घेण्यात आला होता. त्यावरती जहरी टीका होती. मग प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टानं 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठांकडून, त्यामध्ये न्यायमूर्ती अरुण मिश्रा, त्याचबरोबर न्यायमूर्ती भूषण गवई, तसंच तिसरे न्यायमूर्ती यांचं ते खंडपीठ होतं. त्यांनी प्रशांत भूषण यांना शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती कृष्ण मुरारी हे तिसरे न्यायमूर्ती, या खंडपीठानं त्यांना शिक्षा सुनावली. म्हणजे काय तर दोषी धरलंय आणि शिक्षा काय ती तुम्ही जर का फेरविचार केला तुमच्या निवेदनाबाबत तर आम्ही ती शिक्षा सौम्य करू असं सांगितलं. दरम्यान केंद्र सरकारच्या वतीनं अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल यांनी कोर्टात असं सांगितलं की ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांनी जनहिताची अनेक कामं केलेली आहेत. ते सातत्यानं जनहितासाठी, मग ती PIL असेल म्हणजेच जनहित याचिका असेल किंवा इतर जनहिताच्या प्रकरणांमध्ये सुप्रीम कोर्टात केसेस लढतात, अशा वेळी त्यांच्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा. ही शिक्षा टळली तर बरं होईल. पण यामध्ये न्यायमूर्ती अरुण मिश्रा जे खंडपीठ त्यांच्या अंतर्गत आहे, त्यांनी मात्र अशी भूमिका घेतली की नाही, गुन्ह्याला माफी नाही आहे. हे सातत्यानं झालेलं आहे आणि जर का अशा पद्धतीनं टीका होत असेल ती सुद्धा न्यायपालिकेवरती, तर ती सहन केली जाणार नाही अशी भूमिका घेतली. तरी सुद्धा फेरविचार स्वतःच्या निवेदनाबाबत ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांनी करावं, यासाठी 2 दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे. प्रशांत भूषण हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. माफी मागणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. का मागणार नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि इथंच वाद निर्माण झालेला आहे की ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांचं नेमकं काय चुकलं. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत, त्याचबरोबर कायदा अभ्यासक सरकारी वकील ॲडव्होकेट राजीव पांडे आहेत. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख आहेत. तसंच आपल्यासोबत न्यायालयाने काय विचार केला हे सांगण्यासाठी ॲडव्होकेट राकेश राठोड आहेत, घटनातज्ञ आहेत. तसंच आपल्यासोबत राज्यातले एक प्रसिद्ध कायदे अभ्यासक वकील ॲडव्होकेट असीम सरोदे सुद्धा आहेत. मी सुरुवातीलाच ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याकडे जातो. ॲडव्होकेट असीम सरोदे, तुम्ही मानवाधिकारासाठी बरंच काम करता, जनहितासाठी बरंच काम करता. तुम्ही सुद्धा अनेक वेळा फार जहरी टीका करता. पण ट्विटरवरून जर का तुम्ही थेट सरन्यायाधीश आणि सुप्रीम कोर्टावरती ताशेरे ओढत असाल, टीका करत असाल आणि सुप्रीम कोर्टाला असं वाटत असेल की ही टीका अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पलीकडे जाऊन केलेली आहे, यामध्ये थोडा वेगळाच हेतू दिसतोय, आणि मग याचिका दाखल झाली, त्यावरती आता प्रशांत भूषण हे दोषी आढळलेले आहेत असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. शिक्षा सुनावली जाणार आहे. तरी सुद्धा सुप्रीम कोर्ट म्हणतंय की 2 दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या निवेदनाचा फेरविचार करावा. मग काय करायचं ते आम्ही बघू. दोषी तर आहातच. बोला. आशिषजी, मला वाटते की आपण सर्वप्रथम हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या घटनेमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे कलम 19 मध्ये दिलेलं आहे ते काही आपल्याला निरंकुशपणे वापरायचं स्वातंत्र्य नाही आहे, तर वाजवी बंधनांसह ते स्वातंत्र्य वापरायचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपण बोलताना काही भावना व्यक्त करताना मर्यादा पाळल्या पाहिजे, हे आवश्यक आहे. आता त्याच्यामधला दुसरा विषय असा आहे की कोर्टाचं स्थान जे आहे आणि दर्जा आहे
त्याचा आदर सगळ्यांनी ठेवायलाच पाहिजे. कारण की कोर्टाच्या आदराचा आणि दर्जाचा विचार न करता आपण काही बोललो तर कदाचित असं होऊ शकते की अंमलबजावणीच त्यांच्या निर्णयाची होणार नाही. कारण की एक्झिक्युटिव्ह पॉवर्स काही कोर्टाकडे नाही आहेत त्या अंमलबजावणी करण्याच्या. त्याच्यामुळे न्यायालयाने एखादा निर्णय दिल्यावर त्याची अंमलबजावणी ही एक्झिक्युटिव्ह यंत्रणा करत असते, कार्यकारी मंडळ करत असते. आता ही जी मशिनरी आहे न्यायालयाचा आदर आहे म्हणून सुरू आहे हे सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. आणि मग याच्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आपल्याला कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे संविधानिकता आणि लिगॅलिझम म्हणजे कायदेशीरता ही जर समाजामध्ये ठेवायची असेल तर या सगळ्या यंत्रणांचा आदर असणं हे आवश्यक आहे. आता प्रश्न निर्माण झालेला आहे कारण की आपण जे स्वातंत्र्य भारतीय संविधानात लिहिलेलं आहे आणि आत्तापर्यंत आपण बाळगतो त्याच्यामध्ये कोणत्याही देशाच्या भौगोलिक सीमा, देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमा यांच्या पुढे जाऊन जे एक सोशल मीडियाचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे त्याचा वापर आपण कसा करतो हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता सुप्रीम कोर्टाने स्वतःच काय केलं आहे मी आपल्याला सांगतो की स्कॅन्डलस म्हणजे धक्कादायक, लज्जास्पद किंवा कंड्या पिकवण्याचा प्रकार असं आपण त्याला म्हणू की स्कॅन्डलस प्रकारचं वक्तव्य प्रशांत भूषण यांनी केलं आहे असं सुप्रीम कोर्टाला वाटते. आणि त्याच्यामुळे त्यांनी ही हॅज लोवर्ड द इमेज ऑफ द कोर्ट म्हणजे न्यायालयाची प्रतिमा त्यांनी मलिन केलेली आहे किंवा अधिकार दर्जा त्यांचा खालावलेला आहे त्याच्यामुळे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. पण प्रशांत भूषण अशी भूमिका अचानक घेतील असं काही कोर्टाला वाटलं नाही. म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्या की ज्यावेळेस प्रशांत भूषण यांना दोषी धरलं त्यावेळेस विचारात न घेतलेली एक महत्त्वाची गोष्ट झालेली आहे ती म्हणजे प्रशांत भूषण यांना शिक्षा केली नाही तर जनतेच्या रेट्याने सुप्रीम कोर्ट झुकलं असा अर्थ आता निघेल. जेव्हा की प्रशांत भूषण यांना जेलमध्ये पाठवलं तर ते आता हिरो होणार अशी परिस्थिती एकीकडे निर्माण झालेली आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाने स्वतःवरच आपला स्वतःच्याच पायाने गोल करण्याचं जणू काही ठरवलेलं आहे अशी एक परिस्थिती देशाची निर्माण झाली आहे. ही अभूतपूर्व म्हणावी लागेल. आणि त्यामुळे मला असं वाटते की आपण या परिस्थितीमध्ये येत असताना कशामुळे ही परिस्थिती निर्माण झाली हे आवश्यक आहे. अमित शहांनी अनेकदा सांगितलेलं आहे आपल्या देशाला समजून की क्रोनॉलॉजी लक्षात घेतली पाहिजे. मग आपण आता क्रोनॉलॉजी जर लक्षात घेतली काय काय घटना घडल्या, कशामुळे एखादा माणूस एखादं वक्तव्य करायला लागलेला आहे तर त्या सगळ्या क्रोनॉलॉजी जर कोर्टाने सुद्धा लक्षात घेतल्या तर मला वाटते की याच्यातून सुसंवादातून मार्ग निघाला असता. परदेशातल्या कोर्टांमध्ये अशी जी एक पद्धत आहे की ते ऑफ द बार असं म्हणतात. म्हणजे कोर्टामध्ये प्रोसिडिंग सुरू असतानाच ते ऑफ द बार असं म्हणतात तेव्हा न्यायाधीश तेव्हा सगळं प्रोसिडिंग थांबवलं जाते आणि न्यायाधीश आपल्या रूममध्ये जातात. तिथे वकिलांना बोलवलं जाते आणि वकिलांचं म्हणणं तिथे ऐकून घेतलं जाते याच्यासाठी की एक जी आदराची भावना न्यायालयाबद्दल आहे ती कायम राहिली पाहिजे आणि मतभेद जे आहे ते आपण बंद खोलीमध्ये संपवू शकतो असं संवादाची भूमिका अमेरिकन न्यायालयांमध्ये आहे. तर ती भूमिका आपण याच्यामध्ये जर विचारात घेतली तर आपल्या कुठेतरी प्रक्रियेमध्ये सुद्धा बदल करण्याची गरज आहे असं मला वाटते. आणीबाणीमध्ये आता एक शेवटचा मुद्दा मी सांगतो की आणीबाणीमध्ये फॉर्मल इमर्जन्सी लावण्यात आली होती आणि न्यायव्यवस्थेची प्रतिमा त्यावेळेस प्रचंड मलिन झाली होती. इंदिरा गांधींच्या चरणी तेव्हा काही न्यायाधीशांनी आपल्या सगळ्या निष्ठा वाहिल्या होत्या आणि त्यांनी म्हणेल त्याप्रमाणे निर्णय द्यायचं असं सुद्धा त्यांनी केलं होतं. या सगळ्या प्रकारातून आत्तापर्यंत न्यायालयाला विश्वासार्हता कमवण्यासाठी परत आपली पत आणि प्रतिष्ठा कमवण्यासाठी मोठा कालावधी लागलेला आहे लक्षात घ्या. त्यामुळे जेव्हा एखादी व्यवस्था कोलमडते, नियंत्रण त्याच्यावरचं दुसऱ्यांच्या हातात जाते आणि राजकीय हस्तक्षेप वाढतो तेव्हा किती वाईट परिस्थिती होत असते न्यायाची. आणि न्यायाची दुरावस्था जर कोणी मांडत असेल तर त्याच्याबद्दल मग आपल्याला राग न मानता विचार करता आला पाहिजे. इंदिरा गांधींच्या इमर्जन्सीच्या काळात आपण शिकलेलो आहे त्याची आता खरं म्हणजे त्याचा वापर आपण सगळ्यांनी करण्याची गरज आहे असं मला वाटतं. ठीक आहे. आपल्यासोबत ॲडव्होकेट राजू पांडे आहेत, कायदा अभ्यासक आहेत, न्यायालयाच्या बाजूनं कदाचित वेगळा प्रकाश टाकतील. ॲडव्होकेट राजू पांडे जी यही प्रश्न है कि के वेणुगोपाल अटॉर्नी जनरल इन्होंने ऐसा प्रतिपादन किया है कि जनहित में बहुत सारे काम एडवोकेट प्रशांत भूषण ये करते आए हैं तो इनको अगर शिक्षा नहीं सुनाई जाए तो अच्छा रहेगा. लेकिन फिर भी न्यायमूर्ति अरुण मिश्रा जी का ये कहना है कि प्रशांत भूषण अगर माफ़ी मांगे, उन्होंने जो स्टेटमेंट जारी किया है उसके बारे में वो दोबारा सोचेंगे तो न्यायालय कुछ इस पे विचार कर सकता है, नहीं तो वो दोषी तो है ही. देखिए आशीष जी, सबसे पहले बात है कि इस पूरे मैटर में जो सेंट्रल गवर्नमेंट या किसी गवर्नमेंट का कोई पार्टी नहीं थी. ये जो पूरा मसला चला है
ये एक लॉयर ने एक कंप्लेंट फाइल की और सुओ मोटो ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ने लिया, और ये कोर्ट और प्रशांत भूषण जी के बीच का मसला है पहले तो। उसके बाद आप कहेंगे कि अटॉर्नी जनरल साहब असिस्ट कर रहे हैं। अटॉर्नी जनरल साहब ने कहा कि प्रशांत भूषण जी ने बहुत काम किया है पहले, इसलिए इनको सजा नहीं मिलनी चाहिए, क्योंकि देखिए कन्विक्शन तो उनका हो चुका है प्रशांत भूषण जी का। अब है बात जो जितनी भी बातें हुई वो सेंटेंसिंग पे हुई है, तो उनका अपना भी मत हो सकता है, जैसे मेरा अपना मत है कि नॉर्मली कंटेम्प्ट प्रोसीडिंग्स को बहुत ही रेयरेस्ट ऑफ द रेयर केस में इस्तेमाल होना चाहिए। लेकिन अब आप आइए बात कि प्रशांत भूषण जी ने क्या कोई ऑप्शन छोड़ रखा था ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया के सामने? जिस प्रकार से वो एक झूठ पर झूठ बोलने का काम करते हैं, मैं आपको 2-3 उदाहरण देता हूं। 2009 में जो देश के सबसे जाने माने और सबसे बड़े वकीलों में से एक हरीश साल्वे जी ने उनके खिलाफ एक कंटेम्प्ट का मुकदमा किया। वहां पर वो केस चल रहा था और उन्होंने कुछ इधर उधर करके, तो इनका जो अगर आप इतिहास देखेंगे तो 2009 में कारावन मैगजीन में इन्होंने कह दिया कि 16 से ज्यादा जो जजेज हैं सुप्रीम कोर्ट के वो करप्ट है विदाउट किसी प्रूफ के। आगे आइए 2015 में बार काउंसिल के जो प्रेसिडेंट थे मनन कुमार मिश्रा जी, उनके खिलाफ इन्होंने खुद कंटेम्प्ट का पिटीशन फाइल किया। 2017 में जो कर्नन जो कलकत्ता हाई कोर्ट के जस्टिस थे, उनके खिलाफ इन्होंने ट्वीट है, ये आप जाकर के चेक कर सकते हैं, इन्होंने कहा कि कर्नन की सजा होनी चाहिए कंटेम्प्ट में। ये सुप्रीम कोर्ट के जो को स्कैंडलाइज कर रहे हैं और उसके पावर को और उसकी छवि को धूमिल करने का काम कर रहे हैं। आगे मैं और आ रहा हूं, मैंने बताया 2009, 2015, 2017, 2019 जब एम नागेश्वर राव ने एक केवल ऑफिसर का ट्रांसफर कर दिया था, तो इन्होंने, वो भी ट्वीट अवेलेबल है, कि इन्होंने कहा था कि इनको कंटेम्प्ट में जेल भेज देना चाहिए। यानी प्रशांत भूषण जी को कंटेम्प्ट एक्ट के बारे में पूरी बात पता है। प्रशांत भूषण जी इतने बड़े वकील हैं कि उनको एविडेंस के बारे में भी मालूम है, क्योंकि वेंकट चलैया का जो केस चला था जिसमें उनको था कि उनको बात चली थी एक रामास्वामी करके जो जज थे कि उनको इम्पीच किया जाए, तो उनके लिए एविडेंस कलेक्शन में भी ये थे, तो इनको एविडेंस के बारे में पता है। अब तीसरी बात आती है कि फेयर क्रिटिसिज्म। आप एज ए लॉयर, एज ए ह्यूमन बीइंग, आप किसी भी जजमेंट का फेयर क्रिटिसिज्म कर सकते हैं कि आपके हिसाब से ठीक नहीं है। और मैं आपको बताना चाहता हूं, जो बॉम्बे हाई कोर्ट के एक बहुत बड़े वकील हैं इकबाल चागला साहब ने एक बड़ा आर्टिकल लिखा है जिसमें उन्होंने ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया के जजमेंट, इवन प्रशांत भूषण के जजमेंट के बारे में ही क्रिटिसिज्म का एक आर्टिकल छपा है, लेकिन वो कंटेम्प्ट के दायरे में नहीं आता है। एक बहुत बड़ा थिन लाइन है, एक पतली रेखा है कंटेम्प्ट में और स्कैंडलाइजिंग में। तो प्रशांत भूषण जी स्कैंडलाइजिंग और कंटेम्प्ट करने के माहिर खिलाड़ी हैं। मैं आपको बता रहा हूं, जब गोगोई साहब 4 लोगों के 4 जस्टिस के साथ आकर के उन्होंने लोया के केस में उन्होंने बाहर आके किया, तो तब तक गोगोई साहब ठीक थे। जब सीबीआई वर्सेस सीबीआई केस में गोगोई साहब ऑर्डर पास कर रहे तो गोगोई साहब ठीक थे, लेकिन जब ही जस्टिस गोगोई ने राम मंदिर और राफेल की बात की, उनके खिलाफ भी बोला इन्होंने। एक केस में तो इन्होंने यहां तक कह दिया कि पता नहीं सुप्रीम कोर्ट ने, मैं एकदम वर्बेटम वर्ड इस्तेमाल कर रहा हूं आशीष जी, कि पता नहीं सुप्रीम कोर्ट ने किसके कहने पर यह जजमेंट पास किया। अब बताइए, आप सुप्रीम कोर्ट के बारे में एडवोकेट राजू पांडे, आप एज ए लॉयर कह सकते हैं, देखिए कोर्ट में मामला है और जब कोर्ट में मामला जाता है तो पर्टिकुलर मामले के ऊपर ही जो भी तथ्य है उसके आधार पे कोर्ट जो भी अपनी शिक्षा है या अपना मामले में वर्डिक्ट है ये सुनाती है। मैं बता रहा हूं। तो ये पिछला तो रिकॉर्ड नहीं देखा जाता ना कि कौन से प्रकरण में, कौन से मामले में इन्होंने क्या किया था, कैसे किया था, क्या बोला था, क्या ट्वीट किया था। ये तो पर्टिकुलर मामले के बारे में हम बात कर रहे हैं। मैं आशीष जी बता रहा हूं आपको, आप उस जजमेंट को पढ़ लीजिए, उस जजमेंट में भी लिखा हुआ है ये। इनको तो अब कन्विक्शन हो गई है, यानी किसी भी व्यक्ति को कोई अभी ये दोषी है, ये ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया के 3 जज बेंच ने तय कर दिया कि प्रशांत भूषण दोषी है। अब दोषी में इनको 2 दिन की सजा मिलेगी कि 2 महीने की सजा मिलेगी कि 100 रुपए का फाइन मिलेगा कि 1 दिन की सजा मिलेगी, इस पर बहस हो रही है। ठीक है, ठीक है, ठीक है, ठीक है, अब जीवन भर ॲडव्होकेट राकेश राठोड सुद्धा आपल्या सोबत आहेत। ॲडव्होकेट राकेश राठोड, ॲडव्होकेट प्रशांत भूषण ज्यांना दोषी ठरवलं गेलेलं आहे, त्यांचं हेही म्हणणं आहे की घटनापीठाकडे माझ्या याचिकेची किंवा माझ्या बाबतची सुनावणी व्हावी, तर ती फेटाळली गेलेली आहे।
त्यांना उलट सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही फेरविचार 2 दिवसात करा, नाही तर जी शिक्षा आहे ती आम्ही तुम्हाला ठोठावू, तुम्ही दोषी तर आहातच. यामध्ये दिसतंय काय की सुप्रीम कोर्टानं ठरवलेलं आहे ते दोषी आहे, त्यांना दोषी ठरवलं सुद्धा आहे. प्रशांत भूषण हे स्वतःला दोषी मानायला तयार नाही आहेत आणि म्हणून त्यांना हे माहिती आहे की केंद्र सरकार किंवा सत्ताधारी पक्षाची यामध्ये कोंडी झालेली आहे आणि हे प्रकरण जितकं लांबेल किंवा त्यांना शिक्षा होईल त्यामध्ये त्यांच्याऐवजी त्याचा परिणाम हा सत्ताधारी पक्ष त्याचबरोबर माननीय सुप्रीम कोर्टाच्या एकूणच प्रतिमेवर सुद्धा होऊ शकेल. प्रशांत भूषण यांना माहिती आहे त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्याबाबत काय होऊ शकतं याची त्यांना कल्पना दिसते आहे, तरी सुद्धा ते माफी मागायला तयार नाही आहेत. राकेश राठोड एकदम एकदम बरोबर बोललेत आपण. आणि हाच महत्वाचा मुद्दा आहे. सुप्रीम कोर्ट हा एक खूप महत्वाचा आपल्या घटनेचा एक पिल्लर आहे, आपल्या देशाचा एक पिल्लर आहे. आणि सगळे जो आपले नागरिक आहेत ते समजा देवालयानंतर समजा कोणावर विश्वास करतात तर ते न्यायालय आहे. आता या न्यायालया संबंधात ज्याच्या सगळ्या लोकांचा विश्वास आहे अशा न्यायालयाच्या विरुद्ध समजा तुम्ही ट्विट कराल आणि याच्यात महत्वाचा भाग की तुम्ही बघाल तर प्रशांत भूषण जो आहे त्यांना 1.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. ते एक नामांकित देशाचे वकील आहेत. बरेचसे त्यांचे लोक त्यांच्या शब्दांनी त्यांच्या वक्तव्याने इन्फ्लुएन्स होतात. आणि अशा व्यक्तींनी जेव्हा पण आपली काही स्टेटमेंट द्यायची आहे ते एकदम जिम्मेदारीपूर्वक त्यांना द्यायला पाहिजे. त्यांच्या मागे खूप मोठी एक रेस्पॉन्सिबिलिटी असते. आता तुम्ही जसं असीम सरोदे त्यांची गोष्ट मी काही गोष्टींनी सहमत आहे, काही गोष्टींनी सहमत नाही आहे. एखादी वकिला संबंधात समजा काही झालं तर त्याच्यासाठी बार काउन्सिलकडे ती कंप्लेंट दिल्या जाते आणि बार काउन्सिलची कमिटी असते ती त्याच्या कंप्लेंटमध्ये कॉग्निझन्स घेऊन त्याच्यावर प्रकरण तो काय करायचं ते निष्कर्ष करतो. पण हा जो सध्याचा मॅटर आहे याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांना गृहीत धरलेला आहे. तुम्ही समजा प्रशांत भूषण हे स्वतः एक वकील आहे, तुम्ही कोणावर एलिगेशन करता तर त्यांना स्पेसिफिक एलिगेशन करणं महत्वाचं आहे. हे म्हटलं की सुप्रीम कोर्टाचे 4 चीफ जस्टिस हे भ्रष्ट होते, त्यांच्याकडे पुरावे आहेत का, आणि समजा पुरावेच असतील तर त्यांनी मग बरोबर ते पुरावे सादर करून त्यांनी त्याच्यावर कारवाई करायची याचिका का दाखल केली नाही. तर हे जो ट्विट त्यांनी केलं आहे हे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी ट्विट केलं आहे. कोर्टामध्ये जेव्हा ते उभे राहतात ते एक अधिवक्ता म्हणून कोर्टापुढे उभे असतात. आता आपण अटॉर्नी जनरल संदर्भात पण बोललो. के वेणुगोपाल साहेबांनी 1 वर्षापूर्वीच याच प्रशांत भूषण साहेबांवर कॉन्टेम्प्ट प्रोसिडिंग्स इनिशिएट केले होते. त्यावेळेस प्रशांत भूषण साहेबांनी कोर्टापुढे माफी मागितली आणि त्या माफीनाम्याच्या आधारावर वेणुगोपाल साहेबांनी ती याचिका परत घेतली. आता हे यांचं जो कृत्य आहे हे वारंवार होत आहेत. चीफ जस्टिसला आता करोनाने पूर्ण देश आपला हादरलेला आहे, त्याच्यामध्ये सगळे संस्था ठप्प झालेले आहेत. त्याच्यामध्ये यांचं ट्विट येणं की सुप्रीम कोर्ट आहे हे सीजीआयच्या बाईकवर बसल्यामुळे बंद झालेलं आहे हे उद्देशून बोलणं हे एकदम चुकीचं आहे. त्यातल्याच त्यात 4 मागचे चीफ जस्टिस होते हे भ्रष्ट होते, त्याचा त्यांच्याकडे काही पुरावा नाही, त्यांना त्याच्या पुढे अजून काहीच म्हणणं नाही, फक्त एक ब्लँक एलिगेशन करणं हे कंटेम्प्ट नाही तर काय आहे. शेवटी यांचे हे जो स्टेटमेंट असतात याच्यामुळे जो न्यायालयाची गरिमा असते त्या न्यायालयाच्या गरिमाला इजा पोहोचतात. प्रशांत भूषण साहेबांमुळे समजा एक व्यक्ती पण इन्फ्लुएन्स झाला तर ते पण न्यायालयाचा अवमानच झाला. ठीक आहे. सचिन सावंत आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. सचिन सावंत, ज्या अर्थी अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल असं म्हणतायत की प्रशांत भूषण यांनी अनेक जनहिताची कामं केलेली आहेत, त्यांच्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा आणि त्यांची शिक्षा माफ केली जावी. वेणुगोपाल अटॉर्नी जनरल म्हणून जेव्हा कोर्टाला ही विनंती करतात तेव्हा त्याचा अर्थ काय निघतो? केंद्र सरकारची ती भूमिका आहे की ते वेणुगोपाल यांचं वैयक्तिक मत आहे की सत्ताधारी पक्षाला असं वाटतं की जर का उद्या कठोर शिक्षा झाली तर यामधनं एक वेगळंच प्रकरण उभं राहील आणि नंतर सगळ्याच गोष्टी ह्या निस्तारत्या नाकी नऊ सुप्रीम कोर्टाला येईल आणि त्याहीपेक्षा जास्त केंद्र सरकारला सत्ताधारी पक्षाला येईल. तुम्हाला काय वाटतंय?
नाही, मी एक म्हणजे निश्चितपणे आता जी चर्चा ऐकत होतो थोडीशी एककल्ली झाल्यासारखं झालं आणि मला असं वाटतं की हा जो काही जी काही चर्चा चालू झालेली आहे सुप्रीम कोर्टाच्या कडे हा जो खटला दाखल केलेला आहे आता राठोडजी म्हणत होते की ते अधिवक्ता म्हणून नाही आहेत ते आता त्या ठिकाणी गुन्हेगार म्हणून त्या ठिकाणी आले कारण सुओ मोटो पिटिशन ही दाखल झालेली आहे त्यामुळे ह्याची चर्चा होणं गरजेचं आहे विषय असा आहे लक्षात घ्या की काही अशा तऱ्हेनं आपल्या राष्ट्रीय जीवनामध्ये असे काही क्षण येत असतात की ज्या तारखेला ते क्षण येतात ती तारीख ऐतिहासिक करून जातात आणि भविष्यामध्ये अनेक पिढ्यांना ते मार्गदर्शक ठरतात आता तुमच्या लक्षात घेतलं पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाच्या समोर हा जो प्रश्न निर्माण झालाय की सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की जो पिलर ऑफ डेमोक्रेसीच्या संदर्भामध्ये हा ठिकाणी हे प्रश्न निर्माण झालेला आहे अशा तऱ्हेचा ट्विट मला एक गोष्ट कळत नाही सर्वोच्च न्यायालयाची प्रतिमा ही या 130 कोटी जनतेचा विश्वास ज्यावर आहे अशा मोठ्या संस्थेचा जो त्या ठिकाणी त्याच्या कार्यानुसार त्या ठिकाणी ज्यांनी जेवढे जजमेंट दिले असतील किंवा त्या ठिकाणी त्यांनी ज्यांचं महत्व राहिलेलं आहे कॉन्स्टिट्युशनल त्यांची एक वेगळी अशी भूमिका राहिलेली आहे अशा वेळेला 2 ट्विट मधनं त्यांची संपूर्ण गरिमा ही व्हावी हे मला काय पटत नाही दुसरी गोष्ट अशी की या संदर्भामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की त्या सर्वोच्च न्यायालयाचं किंवा न्यायालयाचं काय भूमिका असली पाहिजे या देशामध्ये संविधान आहे आणि त्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला नागरिक अधिकार दिलेले आहेत ते नागरिक अधिकार असेल नागरिक स्वातंत्र्य असेल प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय आणि हे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेत आपले अधिकार आहेत याचं संरक्षण कोणी करावं तर ते न्यायालयाने करावं ही भूमिका त्या ठिकाणी आहे अशा वेळेला ज्यांना संरक्षण करायचंय तेच त्या ठिकाणी अशा तऱ्हेची भूमिका घेऊन समोर बसतायत आता मला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की किंवा आपण सगळ्यांनीच घेतलं पाहिजे की कुठलंही सरकार ज्या संविधानिक चौकटीमध्ये जेव्हा काम करत असतं त्यावेळेला त्या चौकटीमध्ये त्यांना काम करावं अशी इच्छा नसते त्याच्या पलीकडे असतं कारण एक्झिक्युटिव्ह ज्या वेळेला असतो त्या संविधानिक चौकटीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते सातत्याने करत असतात कधी कधी नागरिकांच्या अधिकारांवरती त्याचं हनन होत असतं त्यांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून होत असतं सरकारच्या माध्यमातून अनेक गोष्टी अशा होत असतात की ज्या मूलभूत संविधानिक ढाच्यामध्ये प्रश्नांकित होऊ शकतात त्यावेळेला सरकारला ती चौकट दाखवून देण्याचं काम कोणी करायला पाहिजे तर ते काम करायचं हे आहे ते न्यायालयाने काम केलं पाहिजे मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की गेल्या 6 वर्षामध्ये लोकशाहीचं अधपतन झालं नाही का ही वस्तुस्थिती नाहीये का निश्चितपणे झालेला आहे आणि याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे अनेक लोक त्या ठिकाणी तुम्ही देखील पत्रकार म्हणून पाहत असाल की ज्या पद्धतीची एक दहशत संपूर्ण वातावरणामध्ये आहे ते आहे 6 वर्षामध्ये आनंद झालेला आहे ज्या संविधानिक संस्थांची त्या ठिकाणी एक ताकद आहे ती कमी करण्याचा प्रयत्न झालेला आहे सर्व सरकारचा त्याच्यावरती हल्ला झालेला आहे याच्यात काही शंका नाही अनेक जण आपल्या नोकऱ्या सोडून गेलेले आहेत इलेक्शन कमिशन असेल कॅग असेल अनेकाच्या भूमिकावर प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतात ज्यावेळेला हे प्रश्न उपस्थित केले जातात त्याचा अर्थ त्या ठिकाणी त्यांचा कंटेम्प्ट असणं नाही त्याबद्दल ती चिकित्सा असते चिकित्सा होणं आणि त्या दृष्टिकोनातून त्यामधनं चिंतन होऊन त्या संस्था अधिक मजबूतीकडे त्या केल्या पाहिजेत ह्या भूमिकेत ते पाहिलं पाहिजे आणि अशा वेळेला ज्या वेळेला तुम्हाला 2 ट्विट मधनं त्या ट्विटचं तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं आता काय झालंय आता आपण चर्चा करताना अगोदर काय तिथे वाईट व्यक्ती आहे चांगला व्यक्ती आहे अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी एक व्हिलिफिकेशन केलं जातं जो प्रश्न विचारतो त्याचं पूर्वीचं त्या ठिकाणी चरित्र आणलं जातं ते चुकीचं आहे तुम्ही या प्रश्नामध्ये एकच गोष्ट केली पाहिजे की हे 2 ट्विट आहेत त्या 2 ट्विटच्या अनुषंगानं काय कंटेम्प्ट झाला जर प्रश्न उपस्थित करणं हा कंटेम्प्ट असेल तर मला असं वाटतं की हे अत्यंत दुर्दैव आहे लोकशाहीमध्ये हे योग्य नाही या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले जातात का खरोखरच कंटेम्प्ट केलाय याचं मूल्यमापन होण्यासाठी आपण मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही चर्चा घडणं आणि देशामध्ये चर्चा घडणं आवश्यक आहे ठीक आहे मी पुन्हा ऍडव्होकेट राजू पांडे यांच्याकडे जातोय राजू पांडे जी सवाल ये भी उठता है कि अब यहां से आगे कोई भी व्यक्ति हो जो ट्विटर हो या फेसबुक हो या तत्सम कोई भी सोशल मीडिया प्लेटफॉर्म हो उस पर अगर कोई आरोप करे तो जो पुरावे हैं जो दस्तावेज है जो जितने भी सबूत है ये उसमें रखे अगर वो ना रख के सिर्फ 280 कैरेक्टर्स है ट्विटर में और आप सिर्फ 280 कैरेक्टर्स में ही अपनी बात रख सकते हैं उसमें आपने वो बात रखी है वो मैसेज अक्रॉस द मासेस परकोलेट हुआ है लेकिन जिस सबूतों के बिना पे आप ये कह रहे हैं वो सबूत ही उसमें नहीं है ये बात ऐसी हो गई है अब मुझे ये बताइए अगर ट्विटर पे 280 कैरेक्टर्स का एक रिस्ट्रिक्शन है तो आदमी उसमें क्या क्या डाले फिर वो आप आरोप नहीं कर सकते किसी के बारे में टीका टिप्पणी नहीं कर सकते आप किसी को कुछ नहीं कह सकते नहीं। ऐसा मामला हुआ है जी नहीं बिल्कुल नहीं आशीष जी मैं बताता हूं पहले हमारे जो सचिन सावंत जी ने कहा पहले मैं उनका जवाब दे देता हूं कि उन्होंने कहा कि ये डेमोक्रेसी के बारे में है
सबसे पहले इस देश में कमिटेड जुडिशियरी का काम इंदिरा जी ने करवाया था और एचआर खन्ना का केस पूरी दुनिया को पता है, तो इसलिए वो कम से कम ये लेक्चर नहीं दे। और जो हमारे मित्र बैठे हैं पैनल पे वो बोले तो ठीक है। अब मैं आता हूं आपकी बात। देखिए, प्रशांत भूषण ने 280 कैरेक्टर्स में दिया, इसके बाद उनको नोटिस दिया गया, वो जवाब दे देते कि मेरे पास प्रूफ है इस बात का। देखिए क्या किया प्रशांत भूषण जी ने, वो फेक न्यूज मास्टर है, मैं आपके चैनल पे बोल रहा हूं, एक नहीं 50 बार उसने फेक न्यूज फैलाया है इस देश में। उन्होंने क्या कह दिया, देखिए मोटरसाइकिल पे 20 लाख की मोटरसाइकिल पे सीजेआई चल रहे हैं, यह तरीका है क्या? किसी की मोटरसाइकिल थी, उन्होंने एक क्लिक कराया, उस समय मोटरसाइकिल स्टैंड पे थी, उन्होंने मास्क नहीं लगाया था, तो माफी मांग लें। अगर उन्होंने झूठ बोला, वो कहते हैं मैं खेद करूंगा लेकिन मैं माफी नहीं मांगूंगा, गलत करोगे तो माफी भी मांगनी पड़ेगी और माफी नहीं मांगे तो जेल भी जाना पड़ेगा। मेरा ये कहना है कि अगर कल को सुप्रीम कोर्ट में आपका विश्वास नहीं है, और मैंने एक बात कही थी आशीष जी, आपने मेरी बात लगता है ठीक से सुनी नहीं, कि इकबाल चावला साहब ने एक बड़ा आर्टिकल लिखा है सुप्रीम कोर्ट के जजमेंट पर कुछ दिन पहले। ये कौन बोल रहे हैं, कौन बोल रहे हैं? एक मिनिट येतोय नंतर. नहीं, एक मिनट सुनिए मेरी बात। जब आप बोल रहे थे राठोड साहेब, मी नंतर येतोय तुमच्याकडे. वन बाय वन होने दीजिए, बीच में देखिए ये टोका टोकी नहीं चलेगा। राकेश राठोड प्लीज, टोका टोकी नहीं चलेगा, टोका टोकी नहीं चलेगा। मैंने जी हाँ राजू पांडे जी बात कीजिए। मैंने कहा अरविंद दातार हैं देश के जाने माने सीनियर लॉयर, अरविंद दातार है देश के जाने माने सीनियर लॉयर। उन्होंने माइग्रेंट क्राइसिस पे जो जजमेंट आया ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया का, एक बहुत बड़ा आर्टिकल लिख करके सुप्रीम कोर्ट के जजमेंट की धज्जियां उड़ा दी। मैंने कहा इकबाल चावला साहब ने सुप्रीम कोर्ट के जजमेंट की धज्जी कुछ दिन पहले उतारी जो प्रशांत भूषण के ही केस में है, लेकिन क्रिटिसिज्म करना एक जजमेंट का और उसके पीछे जाना कि सुप्रीम कोर्ट जज बिकाऊ है, सुप्रीम कोर्ट के जज करप्ट हैं, सुप्रीम कोर्ट के जज ने किसी के कहने पर फैसला दिया। मैं नाम नहीं ले रहा हूं, एक केस में उन्होंने क्विंट पे अभी भी उनका इंटरव्यू है, उन्होंने कहा कि सुप्रीम कोर्ट ने ये जजमेंट किसके कहने पर दिया। आप इस तरीके से इंसिनुएट करेंगे? मैं प्रैक्टिसिंग लॉयर हूं, बात वही है ना, मैं पॉलिटिकल वर्क एडवोकेट राजू पांडे जी, बात वही है। इस प्रकार मामला क्या है? मामला 2 ट्वीट का है, पीछे क्या किया है, अगल बगल में क्या किया है, ये मामला नहीं है। मामला वो 2 ट्वीट के बारे में। नहीं, आप जजमेंट एक बार पढ़ लीजिए। आशीष जी जजमेंट पढ़िए। ठीक है। हाँ सचिन सावंत बोला। पहिली गोष्ट मला कळत नाही, म्हणजे पूर्वीच्या गोष्टीकडे मग त्यावेळेला त्यांना कंटेम्प्ट का नाही केलं त्या प्रश्नावरती. आज आपण या 2 ट्विट बद्दल बोलतोय आणि त्यांनी भ्रष्ट आहेत असं म्हटलेलं नाही. या कालावधीमध्ये लोकशाहीचं अधपतन झालेलं आहे आणि इतिहास तज्ञ अशा तऱ्हेचं चित्र ठिकाणी निर्माण करू शकतात की ज्यामध्ये या 4 जजेसचा रोल लोकशाही का अधपतन सुनिए ना पांडे, अब टोका टोकी नहीं है, अब राजू पांडे जी टोका टोकी नहीं, आप ही ने रूल बनाया. अभी सुनो बात तो ह्यांना एवढं सहन होत नाही तर लगेचच त्या ठिकाणी मग काय लोकशाहीचं काय पद्धतीनं ते चित्र करतील मलाच कळत नाही. मला एक गोष्ट सांगा, ऐका की 4 जजेसने 2018च्या जानेवारी महिन्यामध्ये ज्या वेळेला प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्याच्यामध्ये रंजन गोगोई होते, चेलमेश्वर होते, सगळे म्हणजे 4 जजेस होते. त्यांनी काय प्रश्न विचारला, त्यांनी हे आरोप केला होता की चीफ जस्टिस वरती आरोप केला त्यांनी की तुमच्या ज्या केसेस आहेत त्या असाइन बरोबर केल्या जात नाहीत, चुकीच्या पद्धतीने केल्या जात आहेत, महत्वाच्या केसेस त्या ठिकाणी दुसरीकडे नेल्या जात आहेत. याचा पुरावा काय दिला होता त्यांनी? मग त्यांच्यावरती कंटेम्प्ट का केला गेला नाही? त्यावरती प्रोसिडिंग न करता ते त्या ठिकाणी बसले की नाही बसले? मग ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना एक वेगळा न्याय आणि एखाद्या व्यक्तीला तो फक्त सामान्य नागरिक आहे म्हणून वेगळा न्याय, हे मला असं वाटतं की याची चर्चा झाली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की अशाच तऱ्हेचं त्या ठिकाणी क्रिटिसिझम हे एपी शाह, जस्टिस एपी शाहने केलेलं आहे, जस्टिस लोकूरने केलेलं आहे, अनेक त्या ज्या पूर्वीच्या न्यायाधीशांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. मग त्या संदर्भामध्ये हे जे काही तुम्ही जेव्हा हा एक रोडमॅप तयार करून घ्याल आणि सर्वोच्च न्यायालय म्हणेल त्याच्याबद्दल भविष्यामध्ये देखील त्याची त्या ठिकाणी चर्चा होणार आहे. दुसरी गोष्ट अशी की एक मग आम्ही एक काय म्हणतो की सर्वोच्च न्यायालयानं देखील एका तऱ्हेनं विचार केला पाहिजे निश्चितपणे. म्हणजे मी ह्या ट्विटच्या संदर्भातच म्हणायचं झालं, या कालावधीमध्ये लोकशाहीचं अधपतन झालेलं नाहीये का? झालेलं आहे. या कालावधीमध्ये लोकशाहीचं अधपतन थांबवण्याची प्रमुख जबाबदारी कोणाची होती? तर ती आहे न्यायालयाची. आमची तीच भूमिका आहे की या संदर्भामध्ये चिंतन झालं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की त्या बाईकच्या संदर्भामध्ये म्हणतायत ती बाईक 50 लाखाची आहे, कोणाची असेल लक्षात घ्या, आमचं काही म्हणणं नाही. त्या बाईकवरती जेव्हा एखादा व्यक्ती बसलेला आहे, कोणी व्यक्ती असेल त्याच्यावरती, त्याने मास्क लावलेलं नाही आहे कोरोनाच्या रूलवरती, तर तो प्रश्न विचारणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची बेअदबी ही सर्वोच्च न्यायालय देखील मान्य नाही केलेली आहे. लक्षात घ्या, ती बेअदबी झालं म्हणून त्यावेळेला त्यांनी जेव्हा हे जजमेंट दिलं त्याच्यामध्ये त्या ट्विटचे 2 भाग केले
त्यामध्ये तो मास्क घातलेल्याच्या बद्दल ते बोललेले नाही आहेत. त्यामुळे मास्कच्या संदर्भामध्ये त्यांनी तो मुद्दा जो आहे तो एक्सेप्ट केलेला आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे की लॉकडाऊन करण्याची भूमिका, जे लॉकडाऊन हा शब्द वापरला त्याच्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली. आता मग ह्याबद्दल देखील चर्चा झाली पाहिजे की एखादा व्यक्ती जेव्हा ट्विट करतो त्याने अॅक्युरेट होणं, इनअॅक्युरसी आणि कंटेम्प्ट यामध्ये देखील फरक झाला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये याची वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा होणार आहे आणि ती तिकडे न होवी त्यासाठी त्यांना अगोदर काय केलं, पाप केलेले आहेत त्यांनी, हे काढणं योग्य नाही. या 2 ट्विट बद्दल त्या ठिकाणी चर्चा झाली ठीक आहे. आपल्यासोबत रविकिरण देशमुख सुद्धा आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. रविकिरण देशमुख, हे प्रकरण नेमकं अशा वेळी आलेलं आहे की जेव्हा सुप्रीम कोर्टाबाबत सुद्धा अनेकांना शंका आहे की कशा पद्धतीनं काम होतंय किंवा नाही होतंय. कारण सध्या अलीकडचे काही रुलिंग ज्या पद्धतीनं आली आहेत त्यामध्ये सुप्रीम कोर्टावरती कधी नव्हे ते प्रश्नचिन्ह काही वेळेस उपस्थित केले गेलेले आहेत. रिसेंट प्रकरण म्हणजे सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचं CBIला हस्तांतरण जे झालेलं आहे त्यामध्ये केंद्र सरकारची भूमिका, सॉलिसिटर जनरलची भूमिका, बिहारनं किंवा बिहार सरकारनं शिफारस करणे आणि गुन्हा महाराष्ट्रात झालेला आहे. महाराष्ट्राचा विचार हा त्यांनी ग्राह्य धरला आहे, कॅवेट सुद्धा ग्राह्य धरला आणि त्यांचं म्हणणं ऐकूनच मग आपलं रुलिंग दिलेलं आहे. तर अशा अनेक प्रकरणांमध्ये अलीकडच्या वर्ष दीड वर्षाच्या काळामध्ये खास करून असे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. त्यावेळेस हे प्रकरण असं येत आहे, ॲडव्होकेट प्रशांत भूषण हे जनहित याचिका लढणारे वकील म्हणून दिल्ली सर्कलमध्ये प्रसिद्ध आहेत, ते आणि त्यांचे वडील. अशा वेळी त्यांच्याविषयी काहींचा दुराग्रह असणे, काहींना त्यांच्याविषयी सहानुभूती वाटणे, काही पराकोटीचा विरोध करून त्यांना बदनाम करणारे असतील, तर काही जण त्यांच्या एखाद दुसऱ्या ट्विटवरून प्रभावित होऊन स्वतःचं मत बनवणारे असतील. अशी एक वादग्रस्त व्यक्ती आहे म्हणजे आहे, कारण ते त्यांच्या भूमिकेवरती आजवर ठाम राहिलेले आहेत. अशा वेळी अशा व्यक्तीविषयी हे प्रकरण येतंय. याकडं पत्रकार म्हणून पत्रकारिता आणि पत्रकारिता जगत, पत्रकार कसे बघतायत? आशिष, मला सर्वात मोठं एक मुद्दा यात असा दिसतो, एक सामान्य माणूस किंवा एक सामान्य पत्रकार म्हणून जेव्हा आपण ह्या सगळ्या घटनांकडे पाहतो तेव्हा मला असं दिसायला लागतं की गेली काही वर्ष, आपण 1.5 वर्षाचा उल्लेख करताय, 1.5च नाही, मला अलीकडे काही वर्ष असं सातत्यानं दिसायला लागलेलं आहे की देशामध्ये ज्या महत्त्वाच्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, महत्त्वाच्या संस्था, मग ती संसद असो, न्यायपालिका असो किंवा कार्यपालिका असो, या तिन्ही गोष्टींकडे पाहत सर्वसामान्य जनता आपली जीवन पद्धती ठरवत असते की आपण कुठे ह्यांची लक्ष्मण रेखा तर क्रॉस करणार नाही ना. त्या सामान्य माणसाला काय वाटतं हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. कारण मोठी माणसं जेव्हा मोठ्या पदावर बसून, किंवा मोठी माणसं मोठ्या पदावरच नाही तर अशी माणसं मोठी आहेत आपल्या देशामध्ये की ज्यांचं म्हणणं खूप मोठ्या व्यासपीठावर तातडीनं ऐकलं जातं, तातडीनं. आपल्याला गडचिरोलीचा एखादा आदिवासी जर टाहो फोडून आक्रोश करत असेल तर त्याचा आवाज पोचतो का पटकन सर्वांपर्यंत? नाही पोचत ना प्रत्येक वेळी. अशी लोक आहेत देशामध्ये की ज्यांना पटकन व्यासपीठ मिळतं, ज्यांचं म्हणणं तात्काळ ऐकलं जातं. जेव्हा अशा व्यक्तींकडनं मोठ्या मोठ्या संस्थांचं अवमूल्यन, ऱ्हास, अशा पद्धतीचे वाद सुरू होतात तेव्हा सामान्य माणसाला यातनं काय घ्यायचं, सामान्य माणसांनी कसं वागायचं यांच्याकडे बघून मला वाटतं ही चिंता फार महत्त्वाची आहे. कारण वरचेवर अशा संस्था, ह्या संस्थेशी संबंधित लोक जर क्षीण करू लागली, त्याचं अवमूल्यन करू लागली, त्याचं महत्त्व कमी करू लागली, तर या देशामधल्या 125 कोटी जनतेला, सामान्य जनतेला आपण काय देत आहोत याचा विचार सर्व मोठ्या माणसांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. प्रश्न प्रशांत भूषण विरुद्ध सर्वोच्च न्यायालय एवढ्यापुरता हा सीमित नाही. प्रश्न सुशांत सिंग राजपूत विरुद्ध CBI किंवा बिहार सरकार विरुद्ध महाराष्ट्र एवढ्यापुरताही सीमित नाही. मी आपल्याला एक उदाहरण देतो. शेक्सपियर ह्या जगदविख्यात नाटककारांनी ज्युलियस सीझर या त्याच्या नाटकामधलं एक मला डायलॉग आठवला. त्यांनी असं म्हटलंय की चुकीच्या गोष्टीचा पश्चाताप वाटण्याची सत्ता किंवा अधिकाराला जी भावना असते ती जेव्हा विलग होते तेव्हा तो मोठेपणाचा सर्वात मोठा दुरुपयोग असतो. मला असं वाटतं की मोठ्या पदावरच्या व्यक्ती किंवा मोठ्या संस्था यांना आपण काय करतोय आणि आपल्या कशा वागण्यामुळे लोकांकडे काय संदेश जाणार आहे हे विचार करण्याची क्षमता जेव्हा मला वाटतं ही जरा कुठेतरी त्यांच्या जबाबदारीपासून दूर जायला लागते ना, तेव्हा तो मोठेपणाचा दुरुपयोग ठरतो. आणि मला सामान्य पत्रकार, अतिशय सामान्य पत्रकार म्हणून मला ही चिंता वाटते की आपण जर संसद, न्यायपालिका आणि कार्यपालिका या तिन्ही इन्स्टिट्यूशनची जर चिरफाड
अत्यंत विचित्र पद्धतीने करायला लागलो, तर या सर्व मोठ्या व्यक्तींनी कृपा करून याचा विचार करावा की सामान्य माणसांनी या संस्थांचा आदर करावा की नाही करावा. मग उद्या कुणी उठेल आणि काही बोलेल, मग अराजकाची परिस्थिती निर्माण होईल देशामध्ये. शहाण्या सुरत्या माणसांनी शहाणपणानं वागणं खूप आवश्यक आहे. जी माणसं बिचारी अडाणी आहेत ती आपलं चुकते की काय म्हणून चुकाच करायला मागत नाही आहेत, ती गप्प बसतात. पण अतिशय उच्च शिक्षित उच्च पदस्थ लोकांनी जबाबदारीचं भान ठेवून वागणं अत्यंत आवश्यक आहे. हे मला आशिष एक पत्रकार म्हणून मला इथं प्रकर्षाने मांडावंसं वाटतं. आता ह्याला जोडून मी एक दुसरा मुद्दा मांडतो. मला एक सामान्य पत्रकार म्हणून एक थोडं विषयांतर होईल, मला मोठी व्यक्ती सगळ्या मोठ्या व्यक्ती ह्या पॅनलवर आहेत त्यांनी सांगावं की आपल्या देशामध्ये चर्चा अशी का होत नाही की न्याय सर्वसामान्य माणसापासून दूर चाललाय का, न्याय महाग होत चाललाय का, सामान्य माणसाला न्यायालयामध्ये जाणं महाग झालंय का. सर्वोच्च न्यायालय दिल्लीत आहे, केरळच्या एका कोपऱ्यातला माणूस दिल्लीला जाऊन सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो का. आसाम, गुवाहाटी किंवा अरुणाचल प्रदेशमधला एखादा गरीब शेतकरी सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागू शकतो का. आपण ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे. न्यायाचं शिक्षण लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही आहे. लोकांना अजूनही आपल्या अधिकारांची माहिती दुसऱ्यांकडनं घ्यावी लागते. न्याय महाग झाला असं सामान्य माणसाला वाटतं. त्याच्यावर नॅशनल डिबेट का होत नाही. मला वाटतं याच्यावर नॅशनल डिबेट होणं जास्त आवश्यक आहे. त्याच्यातून लोकशाही बळकट होईल. या अशा घटनांमधून लोकशाही बळकट होणार नाही आशिष. मला सामान्य मोठ्या माणसांनी अगदी बरोबर आहे. ॲडव्होकेट असीम सरोदे, तुम्ही आता तळागाळातल्या लोकांच्या केसेस लढता, म्हणजे तुमची ख्याती तशी आहे, मानवाधिकारासाठी लढता. मला हा प्रश्न पडतोय की सुप्रीम कोर्टानं स्वतःहून सुमोटो किती प्रकरणांमध्ये आजवर लक्ष घातलं की सुप्रीम कोर्टाला वाटलं की नाही, एखाद्या माणसाला न्याय मिळवून द्यायचा आहे. एखादं प्रकरण आपण पेपरमध्ये वाचलंय, वृत्तपत्रामध्ये वाचलंय, आणि यावरती जर का सुप्रीम कोर्टात कोणी याचिका दाखल केली नसेल तर आपण सुमोटो ती याचिका करून घ्यावी. असं वारंवार होतं की यामध्ये सुद्धा क्वचितच असं घडतं की सुप्रीम कोर्टानं सुमोटो एखाद्या प्रकरणाची किंवा एखाद्या घटनेची दखल घेतली आणि याचिका करून त्याला न्याय दिला. आशिष, मला असं वाटते की जे न्यायमूर्ती धर्माधिकारींनी सांगितलं होतं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी म्हणाले होते की एखाद्या अत्यंत पवित्र पुस्तकावर शपथ घेऊन सुरक्षितपणे बिनबोबाटपणे खोटं बोलण्याची जागा म्हणजे न्यायालय आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. आणि या दृष्टीने जर आपण विचार केला, मी माझ्या केसेसमध्ये स्वतः पाहतो, सरकारी यंत्रणांतर्फे वारंवार खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले जातात, दिशाभूल करणारे प्रतिज्ञापत्र दाखल केले जातात. त्याची साधी ज्युडिशियल नोटसुद्धा न्यायाधीश घेत नाही की खोटं प्रतिज्ञापत्र तुम्ही दाखल करताय. त्याच्याबद्दल कोणीही काही कारवाई करत नाही. आणि जर अशा प्रकारे खोटं प्रतिज्ञापत्र दाखल करणं, खोटं म्हणणं, दिशाभूल करणारं म्हणणं मांडणं, असं जर हा कंटेम्प्ट आहे कोर्टाचा, असं जर कोर्टाने धरणं सुरू केलं तर मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये एका दिवसात 10 लाख केसेस दाखल होतील कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या वेगवेगळ्या लोकांच्या विरुद्ध. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सरकारी यंत्रणा राहतील. आणि त्याच्यामुळे हे समजून घेतलं पाहिजे आपण की प्रत्येकाच्या अभिव्यक्तीला वाव देत असताना न्यायालयाने संतुलन साधणं जसं आवश्यक आहे, तसं आपण एकदा मगाशी मी उदाहरण दिलं, अत्यंत गंभीर मुद्दे मी मांडले. माझं म्हणणं काय की प्रशांत भूषण, आत्ताचे न्यायाधीश, हे व्यक्तिपरत्वे आपण चर्चा न करता या सगळ्या मुद्द्यांवर आपण एक विषय म्हणून जर चर्चा करायची म्हटलं तर हे या सगळ्या पॅनलवरच्या लोकांना मान्य असायला पाहिजे की इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या दरम्यान काही न्यायाधीशांना वश केलेलं होतं, त्यांना आपल्या पायाशी घेतलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याची माफीसुद्धा मागितली. आणि मी एक शब्द वापरला होता, आपण लक्षात घ्या, फॉर्मल इमर्जन्सी होती, ती घटनेच्या कलमानुसार नावलेली इमर्जन्सी होती. त्याचा जर निषेध सगळ्यांना वाटत असेल तर आत्ताच्या इन्फॉर्मल इमर्जन्सीचा सुद्धा निषेध वाटला पाहिजे, कारण की तसे काही न्यायाधीशांना फितवण्यात आलेलं आहे. हे वास्तव आहे. हे हायकोर्टात आहे, सगळ्या भारतातल्या, आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा आहे. अनेक न्यायाधीश चांगले आहेत, हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. हा एक पहिला विषय. दुसरा, मगाशी पांडेजींनी काही उदाहरणं दिली की मी ते सगळ्यांबद्दल बोलणार नाही, मी बोलू शकतो तरी पण बोलणार नाही, पण एकच उदाहरण सांगतो. त्यांनी सांगितलं की 16 न्यायाधीशांबद्दल ते काहीतरी आरोप केले आणि ते निघून गेले नाही. त्यांचे वडील शांतीभूषण यांनी बंद लिफाफ्यामध्ये तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे पत्र दिलं आणि पुरावे सुद्धा सादर केले. त्याच्यानंतर हे प्रकरण इतके वर्ष पेंडिंग राहिलेलं आहे, लक्षात घ्या. जाहीर करावं मग ते सर्वोच्च न्यायालयाने काय त्यांनी म्हटलेलं होतं ते. तर आपण असं समजू शकत नाही की याच्यामध्ये कुणाची चूक आणि कुणाची बरोबर, अशी शहानिशा आपण करत बसलो तर कदाचित आपली दिशाभूल होऊ शकते. मुद्दा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा आहे, मुद्दा हा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मूलभूत सगळ्या मर्यादांसह वापरण्याचा आहे. आणि जो
या निर्णयाकडे मी तुम्हाला सांगतो सगळ्या एशिया खंडातल्या देशांचं लक्ष लागलेलं आहे. जिथे जिथे इंग्लंडमधून आपण जी न्यायव्यवस्था स्वीकारली तिथे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की लंडनमध्ये सुद्धा 2013 मध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट हा रद्द केलेला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अशा प्रकारे बंधन आणणं आम्हाला चालणार नाही आणि ज्यांनी हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कायदा आणला त्या देशामध्ये तो रद्द करण्यात आलेला आहे. मग आता भारतामध्ये काय झालं, भारतामध्ये त्याच्याबद्दलची एक केस झाली आणि कोर्टाने सांगितलं की घटनात्मक दृष्टिकोनातून हा कायदा बरोबर आहे. आता घटनात्मक दृष्टिकोनातून तो बरोबर असला तरी सुद्धा तो आवश्यक आहे का भारतीय स्वातंत्र्य रचना असताना याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मी शेवटचा मुद्दा सांगतो की न्यायाधीश आपलं म्हणणं बदलू शकत नाही का. एडीएम जबलपूरची अत्यंत महत्त्वाची केस झाली ज्याच्यामध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्य परिपूर्ण नाही असा निर्णय कोर्टाने दिला. त्यांनी सांगितलं पर्सनल लिबर्टी इज नॉट ॲब्सोल्यूट आणि त्याच्यानंतर तोच निर्णय आता सुप्रीम कोर्टाने बदलला आणि त्यांनी सांगितलं की पर्सनल लिबर्टी ॲब्सोल्यूट आहे. त्यानंतर ॲडल्टरीची केस, एक मिनिटात मी फक्त सांगतो. ॲडल्टरी म्हणजे विवाहबाह्य संबंध हा गुन्हा आहे असं तेव्हाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया वाय.सी. चंद्रचूड, यशवंतराव चंद्रचूड यांनी निर्णय दिला होता. आणि आज त्यांच्या मुलांनी अत्यंत वर्षांचा काळ गेलेला असताना त्यांनी तो निर्णय बदलला जस्टिस धनंजय चंद्रचूड सरांनी आणि त्यांनी सांगितलं की व्यभिचार किंवा वैवाहिक संबंध, विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणजे याचा अर्थ काय की आपण सत्य वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बदलत्या काळानुसार बघत असतो. तसं आपण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट बद्दलचं एक वेगळं वास्तव आणि सत्य बघितलं पाहिजे. याची गरज या प्रकरणातून निर्माण झालेली आहे. नेहमी आपण लोकांचं विश्लेषण करण्यापासून लोकांना थांबवू शकत नाही. न्यायव्यवस्था असो, सरकारी व्यवस्था असो किंवा कोणतीही व्यवस्था असो, प्रत्येक माणसाच्या प्रवृत्तीचं आणि त्याच्या वागणुकीचं विश्लेषण झालंच पाहिजे. तोच नागरिक स्वातंत्र्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे कोण व्यक्ती आहेत ते बाजूला ठेवून आपण याचा पुनर्विचार होण्याची गरज आहे असं मला वाटते. आणि मानहानीची एक नवीन गाथाच कदाचित या प्रकरणातून लिहिली जाणार आहे. त्यामुळे कोणावर तरी व्यक्तिगत आरोप न करता आपण हा विषय समजून घेतला पाहिजे. काही जण ठीक आहे असीम सर, मी पुन्हा येतोय तुमच्याकडे. मी ॲडव्होकेट राकेश राठोड यांच्याकडे जातोय. ॲडव्होकेट राकेश राठोड, कालही न्यायमूर्ती अरुण मिश्रा एकाच मुद्द्यावरती ठाम होते. ते असं म्हणतायत की प्रशांत भूषण यांनी माफी का मागावी. तर प्रशांत भूषण यांनी माफी यासाठी मागावी की त्यांनी माफी मागितल्यावरती त्यांना खऱ्या अर्थानं चूक केल्याची जाणीव होईल आणि ती जाणीव सुद्धा फार महत्त्वाची आहे, जेणेकरून आम्हाला त्यांना जाणीव झाली माफी मागितल्यामुळं चूक केल्याची, म्हणून त्यांची शिक्षा सौम्य करता येईल. ते दोषी आहेत, पण जर का त्यांनी माफी मागितली तर त्यांना चूक केल्याची जाणीव होईल आणि जाणीव झाल्यावर आम्ही शिक्षा सौम्य करू शकतो. हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा सुद्धा हे सांगतोय की सुप्रीम कोर्टाला सुद्धा त्यांना शिक्षा ठोठावताना क्लेश होत आहेत किंवा सुप्रीम कोर्टालाही कुठेतरी असं वाटतंय की चुकीचा प्रेसिडेन्स, प्रथा, पायंडा यातून पुढे पडेल की काय आणि ते उद्या सुप्रीम कोर्टावरच बुमरँग होईल की काय असं माननीय सुप्रीम कोर्टाला सुद्धा वाटणं इथं स्वाभाविक दिसतंय किंवा तसं त्यांना वाटायला लागलंय. राकेश राठोड, तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, पण या जितके पण कंटेम्प्ट मानहानीचे दावे होतात त्याच्यामध्ये न्यायालय सगळ्या लोकांना एक अपॉर्च्युनिटी, एक चान्स नक्की देतं. आणि आम्ही पण, जसं मी पण बरेच कंटेम्प्ट पिटिशन मध्ये अपिअर झालेलो आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आम्ही अनकंडिशनल अपॉलॉजी सबमिट करतो कोर्टाला की आमच्या याच्याने इंटेन्शनली उद्देशून काही चूक झाली असेल, अनइंटेन्शनली काही झाली असेल तर त्याची आम्हाला माफी देण्यात यावी. पण याच्यामध्ये एक पेच आहे आणि तो तुम्ही बरोबर पकडलेला आहे. समजा प्रशांत भूषण माफी मागतात याचा अर्थ ते आपला गुन्हा कबूल करतात. याचा फायदा सुप्रीम कोर्टाला होईल की बघा आता हे गुन्हा यांनी कबूल केलेला आहे आणि त्या अनुसार आम्ही त्यांना सजा, आम्ही जो पण आहे त्यांचा जो पनिशमेंट आहे ते आम्ही त्यांना देऊ. पण समजा आज जो त्यांनी स्टान्स घेतला आहे की मला खेद आहे, मी जो म्हटलं, त्यांनी हे म्हटलं नाही की मी जो म्हटलेला आहे मी बिलकुल ठाम आहे आणि बरोबर बोललेलो आहे, हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे. त्यांचं स्टेटमेंट आहे की मी जो बोललो मला त्याचा खेद आहे पण मी माफी मागणार नाही. याचा अर्थ आता हे दुसऱ्या लिगल प्रोसिडिंग्स मध्ये की समजा तुम्हाला वाटते की मी चूक केलेली आहे तर त्याचा तुम्ही पुरावे घ्या, पुरावे बघा, तुम्ही एव्हिडन्स घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्याचा निकष काढा की मी कंटेम्प्ट केला आहे की नाही केलेला आहे. तर हा टेक्निकल इश्यू परत उभा राहणार आहे.
हा विषय कुठे आता एवढ्यात संपणारा मला तरी वाटत नाही. ठीक आहे, दुसरी ठीक आहे. गोष्ट एक महत्वाची, अजून एक शेवटची गोष्ट म्हणेल, हा. आपण जो बघतोय या विषयाकडे आपण प्रशांत भूषण म्हणून बघतोय. खरं म्हटलं तर आपल्याला या विषयाकडे बघावं लागेल एक आरोपी, कारण की न्यायासमोर कोणीच सगळे व्यक्ती एकाच सारखे असतात. कोणी प्रशांत भूषण असो की कोणी पण असो, त्यांची कोणते पार्शियलिटी होत नाही आणि सगळे एकच असतात. ठीक आहे, ठीक आहे. सचिन सावंत, ही झाली राकेश राठोड यांनी मांडलेली बाजू. दुसरी बाजू माझ्या प्रश्नात आहे. तो प्रश्न काय की ॲडव्होकेट प्रशांत भूषण कोण आहेत? अलीकडच्या गेल्या 4-5 वर्षाच्या काळामध्ये ते जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टात अपियर झाले एखाद्या याचिकेवरती किंवा एखाद्या प्रकरणावरती, तेव्हा बहुतेक प्रकरणं ही मोदी सरकारच्या विरोधात किंवा भूमिकेला घेऊन किंवा धोरणाला घेऊन किंवा एखाद्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणाला घेऊन ते अपियर झालेले आहेत. त्यामुळं प्रशांत भूषण हे कोण आहेत? तर कोणी सहज म्हणेल की ही इज अँटी लिबरल, ही इज लिबरल, ही इज सेक्युलर, अँटी सेक्युलर, अशी वेगवेगळी लेबल त्याच्या पद्धतीनं त्यांना, किंवा प्रशांत भूषणच नाही कोणालाही ते लावून मोकळे होतील. पण प्रशांत भूषण यांची भूमिका ही आजची नाही आहे, ती अनेक वर्षांपासूनची आहे. ती आधी काँग्रेसच्याही काळात सरकारी धोरणाच्या विरोधात होती. आता त्यांची भूमिका ही सरकारच्या धोरणाच्या विरोधातही दिसते आणि वेळ प्रसंगी सत्ताधारी पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधातही दिसते. किंवा प्रत्येक वेळेस जेव्हा ते अपियर होत आहेत तेव्हा ते सरकारच्या धोरणाला विरोध करायलाच उभे राहत आहेत. अशा पद्धतीनं ते उभे राहत आहेत आणि म्हणून मग तेव्हापासनं ॲडव्होकेट राजीव पांडे वारंवार ते मागचे दाखले देत आहेत. सचिन सावंत. नाही, आता म्हणजे पहिली गोष्ट त्यांनी राजीव पांडेने हे स्पष्ट केलं पाहिजे की ते कायदे अभ्यासक म्हणून या ठिकाणी आलेत का भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते, कारण त्यांची मला जी माहिती मिळते ते भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते देखील आहेत. अजूनपर्यंत आहेत की नाही मला माहित नाही, ते सांगतील. त्यामुळे त्यांचा बीजेपीशी संबंध आहे, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून ते बघणार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशांत भूषण हे ज्या पद्धतीनं आता सुप्रीम कोर्टामध्ये किंवा न्यायालयामध्ये एखादी गोष्ट मांडत आहेत, आज लक्षात घेतलं पाहिजे की नागरिक अधिकारांचं हनन या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये झालं नाही का, तर प्रचंड झालेलं आहे. त्यामुळे ते लक्षात आणून देण्याचं काम जर कोणी करत असेल तर मला असं वाटतं की ते योग्यच आहे. आता त्याच्यामध्ये ते अगोदर आमच्या विरोधात उभे होते किंवा त्या ठिकाणी आता भाजपच्या विरोधात उभे आहेत किंवा सरकारच्या विरोधामध्ये, हा प्रश्न गौण आहे. मूळ मुद्दा त्यांनी काय प्रश्न मांडलाय आणि त्याचं उत्तर सर्वोच्च न्यायालय आता काय देत आहे, हा मूलभूत त्या ठिकाणी प्रश्न आहे. आता मला सांगा की त्यांनी आता हे जे काही, आता मगाशी पांडे काय म्हणत होते की त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याच्यावरती त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नाहीयेत. त्यांनी या 4 न्यायाधीशांच्या भूमिकेबद्दल प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला या ट्विटच्या माध्यमातून. आता त्यामधल्या 2 न्यायाधीशांच्या त्यांनी पुरावे मागितले वगैरे काय म्हणतात, ते पुराव्याची आवश्यकता यासाठी नाहीये. याचं कारण असं की या संदर्भामध्ये जे अगोदरचे 2 न्यायाधीश आहेत, त्यातला पहिला आता रंजन गोगोईंचा विषय असेल तर रंजन गोगोई हे जेव्हा खासदार भाजपचे म्हणून त्या ठिकाणी म्हणजे राज्यसभेवरती ते गेले, त्यावेळेला पार्लमेंटमध्ये ज्या पद्धतीचं त्यांचं स्वागत झालं ते लोकांसमोर आहे, लक्षात घ्या. पण ते राष्ट्रपती कोर्टातून गेले. ऐका ना, मी ते नाही म्हणत आहे. मी हे नाही म्हणत आहे की त्यांनी काय योग्य केलं अयोग्य केलं. मी हे म्हणालो की पार्लमेंटमध्ये ज्या पद्धतीचं त्यांचं स्वागत केलं गेलं, त्या ठिकाणचे जे खासदार लोक आहेत ते देखील लोकप्रतिनिधी आहेत आणि लाखो लोकांचे प्रतिनिधी करतात. त्यावेळेला कन्सॉलिडेटेड जनमानसाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांनी देखील प्रश्न उपस्थित केला. दुसरी गोष्ट, अगोदरच्या 4 न्यायाधीशांनी ज्यावेळेला जानेवारी 2018 मध्ये तेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यावेळेला अगोदरचे चीफ जस्टिस दीपक मिश्रांच्या बद्दल त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ते देखील होते. त्यावेळेला त्यांनी लोकशाहीच्या माध्यमातूनच प्रश्न उपस्थित केलेला आहे. लक्षात घ्या, प्रेस कॉन्फरन्स मध्ये जेव्हा न्यायाधीश येतात, ही घटना ही ऐतिहासिक आहे या देशामधली, ही पहिल्यांदा अगोदर झालेली नाही. त्यामुळे या दृष्टिकोनातून तो विचार केला पाहिजे की ही चर्चा नुसती काय प्रशांत भूषण करतायत का, अगोदरही झालेली आहे आणि त्या बाबतीमध्ये प्रचंड मोठं क्रिटिसिझम आणि आरोप झाले आहेत. लक्षात घ्या, AP शहाने आरोप केलेले आहेत, लोकूरने आरोप केलेले आहेत, त्या ठिकाणी ह्या 4 जजेसने आरोप केलेले आहेत. त्याचबरोबर ज्या वेळेला बेंचच्या संदर्भामध्ये कशा तऱ्हेने रंजन गोगोईने त्यांच्यावरती जेव्हा आरोप झाले एखाद्या कुठल्या त्या महिला उत्पीडनाच्या वेळेला, त्यावेळेला काय केलं ह्याची चर्चा झाली. माझं एवढंच म्हणणं आहे की हे सगळं प्रकरण असताना, ऐका आशिष, मला एकच मिनिट समजा, या देशामध्ये जेव्हा हे प्रकरण प्रशांत भूषणचं घेऊन सर्वोच्च न्यायालय आपला वेळ देत आहे, अत्यंत महत्वाचा वेळ आहे. लक्षात घ्या, या देशामध्ये प्रचंड मोठे खटले अजूनही प्रलंबित आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1 वर्ष झालं, 5 ऑगस्ट 2019ला निर्णय घेतला त्यांनी आर्टिकल 370 त्या ठिकाणी हटवण्याचा. त्याच्याबद्दलची याचिका ही अजूनही पेंडिंग आहे. सर्वोच्च न्यायालय त्याला वेळ देत नाहीये, वर्ष होऊन गेलं. लक्षात घ्या, 70 लाख लोकांच्या स्वातंत्र्याचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. योग्य अयोग्य हा भाग आला. CAA चा प्रश्न घ्या, अनेक लोक त्याच्याबद्दल शंका उपस्थित. ठीक आहे, मुद्दा कळलाय. सचिन सावंत, माझा वेळ संपलाय. ॲडव्होकेट राजू पांडे,
ये भी एक बात है कि जो इम्पोर्टेंट केसेस है वो ऐसे ही फाइलों में बंद है, उनका नंबर आना बाकी है, और सुप्रीम कोर्ट अपना ही फैसला जल्दी सुना रही है। क्यों सुना रही है? कि उनके क्रेडिबिलिटी पे क्वेश्चन किया गया इसलिए, या इसमें कुछ अलग जो देखिए बहुत सारे लोगों को दिख रहा है कि प्रशांत भूषण जी को ही कुछ ना कुछ ऐसा डैमेज किया जाए, ऐसा किसी को लगता है, इसलिए यह केस फ्लोर पे आया है। देखिए 2-3 बातें हैं। सबसे पहले असीम जी ने कहा था कि प्रशांत भूषण जी के पिताजी ने एक एफिडेविट दे दिया। प्रशांत भूषण जी ने उस केस में एक लाइन कहा है, 16 जजेस वाले जो केस जो मैंने सवाल उठाया था, कि ये मेरी फीलिंग है। आता ऐका ना, वन बाय वन, टोकाटोकी नाही। कोई पुरावा नहीं है, ये मेरी फीलिंग है। पहली बात ये, मैं आ रहा हूं। दूसरी बात, बिल्कुल है, मैंने शुरू में कह दिया है। हेलो सावंत साहब, आपके साथ में पहले भी कई डिबेट में बैठा हूं, लेकिन आज ऐसे मैं लॉयर बैठा हुआ हूं। सावंत जी, भाजपचे प्रवक्ते आहेत पण आज वकील म्हणून बसलेले आहेत। हाँ, मैंने खुद कहा मैं बीजेपी का नेशनल मीडिया पैनलिस्ट हूं, एज ए लॉयर आज एडवोकेट के रूप में बैठा हूं। प्लीज, मैं एक्सेप्ट कर रहा हूं, मैंने पहले कहा है। अब बात आती है जिस सुप्रीम कोर्ट से आप न्याय की आशा रखते हैं, आप उसी इंस्टीट्यूशन को डिस्ट्रक्शन के लिए डिस्ट्रॉय करने की कोशिश कर रहे हैं। प्रशांत भूषण जी, आप बार बार कह रहे हैं कि उन्होंने क्या कहा। उन्होंने यह किया कि वो जिस इंस्टीट्यूशन पे लोगों का विश्वास है, उस इंस्टीट्यूशन को ही डिस्ट्रॉय कर देंगे, तो फिर वो जस्टिस कैसे करेगी। और ये केवल अरुण मिश्रा जी का जजमेंट नहीं है, बार बार एक और बात है। ठीक उसी प्रकार से जब राम जन्मभूमि का जजमेंट आया, तो क्या वो अकेले गोगोई साहब का जजमेंट था? 5 जज का बेंच का जजमेंट था, और 5 जजेस ने कंकर किया। किसी को यह नहीं पता कि किस जज साहब ने जजमेंट लिखा। जहां तक इस केस की बात है, तो प्रशांत भूषण जी का कन्विक्शन हो चुका है। बात चल रही है सजा पर, तो सजा के वक्त प्रेसिडेंस देखा जाता है, उनका पिछला रिकॉर्ड देखा जाता है। एक आदमी जब पहली बार कन्विक्ट होता है या दूसरी बार होता है, उनका देखा जाता है कि उन्होंने पीछे क्या किया है, उन्होंने आगे क्या किया। एडवोकेट राजू पांडे जी, यही तो सवाल है। जी तो बहुत अच्छे केंद्र सरकार के अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल बोल रहे हैं कि इन्होंने बड़े जनहित के काम किए हैं, इन्हें सजा मत दो, यही तो बात है। मैं कह रहा हूं, उसी पर आ रहा था। आशीष जी, बिल्कुल, यह तो अब सुप्रीम कोर्ट के हाथ में है कि उनको कितनी सजा दी जाए, मुझे नहीं पता। और अटॉर्नी जनरल साहब ने कहा, जिससे यह भी पता चलता है कि सरकार का इससे कोई लेना देना नहीं है। लेकिन मेरा यह मानना है कि मैं 4 लोगों को खाना खिला दूं और इसलिए मैं किसी एक आदमी को थप्पड़ मार दूं, इसके लिए मुझे सजा नहीं मिले, मुझे नहीं लगता कि ऐसा होगा। ठीक है, ठीक है, लास्ट कमेंट रविकिरण देशमुख, लास्ट कमेंट प्लीज। माझा वेळ संपलाय। रविकिरण देशमुख, पत्रकार म्हणून, जाणकार म्हणून आणि समाज अभ्यासक म्हणून, लास्ट कमेंट। मला असं वाटतं आशिष की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की सर्व मान्यवरांनी महत्त्वाच्या संस्थांचं अवमूल्यन होता कामा नये। या संस्था जर खिळखिळ्या झाल्या, देश खिळखिळा होऊन जाईल, याचं भान बाळगणं आवश्यक आहे। मला कुठलीही व्यक्ती पक्ष याच्याबद्दल कॉमेंट करायची नाही, परंतु 2004 मध्ये सुद्धा त्यावेळी निवडणुका झाल्यानंतर देशाचे पंतप्रधान संसदेमध्ये पहिल्यांदा जेव्हा गेले तेव्हा त्यांना भाषण करू दिलं नव्हतं आपण, त्यांना 4 ओळीमध्ये निवेदन संपवावं लागलं होतं आणि राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर मतदान घ्या म्हणून अध्यक्षांना विनंती करावी लागली होती। अशा घटना घडू नयेत, कारण या घटनांमधून पुढची बीजे पेरली जातात। प्रत्येकाने कृपा करून या संस्थांचं अवमूल्यन होणार नाही याची काळजी घेणं मला खूप आवश्यक वाटतं। ठीक आहे, ठीक आहे, हाच मुद्दा आहे की प्रत्येकानं, मग त्यामध्ये फक्त ॲडव्होकेट प्रशांत भूषण नाहीये, तर प्रत्येक, मग जे सरकार म्हणून आहेत, जे शासनकर्ते आहेत ते, आणि जे न्यायपालिकेमध्ये काम करतात त्या प्रत्येकानं सुद्धा हे बघितलं पाहिजे की कोणत्याही घटनात्मक संस्थेचं अवमूल्यन होणार नाही। व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकाला आहे, ते कोणत्या चौकटीत, कधी आणि कशा पद्धतीनं वापरायचं आहे याविषयी सुद्धा या प्रकरणामध्ये काय सांगितलं जातं। कारण 2 ट्विटचा वाद जर का असेल आणि त्यावरती ॲडव्होकेट प्रशांत भूषण हे दोषी ठरले असतील आणि त्यांना उद्या शिक्षाही होईल जर का त्यांनी 2 दिवसाच्या आत माफी मागितली नाही किंवा त्यांच्या निवेदनाचा फेरविचार किंवा निवेदनच मागे घेतलं नाही, तर असं माननीय सुप्रीम कोर्ट म्हणतंय। त्यामुळं 2 दिवसानंतरच्या निकालावरती जो सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल असेल, ज्यामध्ये कदाचित ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांना शिक्षा अर्थात सजा सुनावली जाईल, तेव्हा बघायचं आहे की
की नेमकं पुढे पायंडा प्रथा काय पडतो ते. तुर्तास मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.